नमस्कार. आज होती गणेश चतुर्थी, त्यामुळे आमच्या दोघांचेही उपवास होते. त्यासाठी घाई-गडबड चाललेली की त्यांना टिफिन द्यायचा होता संध्याकाळी 7:15 पर्यंत. ते ऑफिसवरून टिफिन घ्यायसाठी येणार होते. मग त्यांच्यासाठी मटकीची भाजी, भात, पोळी आणि मला उपवासासाठी देवासाठी मोदकांचा नैवेद्य पण करायचा होता. मग छान असे जिरे, राई आणि कांदा, लसूण पेस्ट, टोमॅटो हे सगळं टाकून परतवून घेतलं. त्यात लाल चटणी, हळद, हिंग, परत गोडा मसाला, धने पावडर हे सगळं टाकून मिक्स करून घेतलं आधी छान. त्यामध्ये मटकी धुवून टाकली. त्यानंतर एक शिट्टी काढून घेतली. एक शिट्टीने मटकी ही खूप छान शिजत असते. तिला नंतर वाफ व्हायची पण गरज नसते, काही नाही. थोडं पाणी टाकून तुम्हाला जर रश्श्याची मटकी हवी असेल तर ती मटकी बनवून घेऊ शकता. त्यानंतर एका बाजूला माझी मोदकची तयारी चालू होती. मस्त छान असं तेल लावून घेतलं, मोदक बनवले. जास्त करून मी मोदक जास्त बनवत नाही, फक्त 11च मोदक बनवत असते. संपत नाही मग ते मोदक, म्हणून 11 मोदक बनवले. देवाला नैवेद्य दाखवायचा होता आणि चाललं होतं घड्याळ बघणं, किती वाजले म्हणून गडबडीत मोदक पण इकडे तिकडे ठेवून जात होते. मग ते छान 15 ते 20 मिनटं स्टीम करून घेतले मोदक, वाफवून घेतले. मग पोळ्या करायला घेतल्या. भाजी तर झाली होती, मग आता पोळ्या राहिल्या. पटापट पोळ्या करून घेतल्या आणि डब्बा पण मला नैवेद्य दाखवायच्या आधी द्यायचा नव्हता, म्हणून म्हटलं चल पोळी झाली की भाजी पोळी मोदकचा नैवेद्य दाखवून देऊ, म्हणून पोळ्या करून घेतल्या. त्यानंतर आरती करायची होती. मग ताट पण बनवायचं होतं. रेवाला म्हटलं की बाळा ताट आण आणि ताट बनवतो. ती एवढी लहान आहे पण ती बनवते थोडंफार ताट नैवेद्याचं, ती करते. तिने पटकन ताट आणून दिलं मला, छोटं प्लेट आणून दिली. त्यात मी नैवेद्य सगळं काढून घेतलं देवाचं, मोदक पण काढून घेतले आणि चला म्हटलं आता आरती करून घेऊ पोळ्या झाल्यावर पटकन. आरती करायला तिला म्हटले की चल शुभम करोती म्हणून बोलते ते. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तिची शुभम करोती ही नक्की दाखवायचा प्रयत्न करेन, की ती शुभम करोती कशी बोलत असते किंवा तिला बोलायसाठी काय काय मला करायला लागतं. आणि आता पण तेच चाललं होतं, रेवा आधी शुभम करोती बोल मग आरती बोल करूया. नाही तिचं नाही चालू होतं. मग जाऊ दे म्हटलं चला आरती करून घेऊ. आरती झालं, नैवेद्य दाखवला आणि मग आरती झाल्यानंतरचा किचनचा हा हाल. आणि त्यानंतर उपवास सोडला. मग सगळ्यानंतर उपवास सोडून सगळं किचन क्लीन केलं आणि चला बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.